नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8 फेब्रुवारी 2024 म्हणजेच आज झालेला जिल्हा न्यायालय भरतीमध्ये जेवढे काही जी के क्वेश्चन्स विचारण्यात आले होते ते सर्व जी के क्वेश्चन्स आज आपण पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला असा होता, पेशी केंद्रकाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 3, रॉबर्ट ब्राउन यांनी पेशी केंद्रकाचा शोध लावला। प्रश्न क्रमांक दुसरा, पंजाब हिमालय हे कोणत्या 2 नद्यांमध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 4, सिंधू आणि सतलज या 2 नद्यांमध्ये पंजाब हिमालय आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, 2023चा अर्जुन पुरस्कार हा सुशील कुमार यांना कोणत्या खेळासाठी मिळालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 4, सुशील कुमार यांना कुस्ती या खेळासाठी 2023चा अर्जुन पुरस्कार हा मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक चौथा, तापी नदीचा उगम हा कोणत्या राज्यामध्ये होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मध्य प्रदेश या राज्यामध्ये तापी नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक 5वा, भगतसिंग व दत्त यांनी विधिमंडळावर बॉम्बस्फोट कधी केला? तर ऑप्शन क्रमांक 1, इसवी सन 1929 मध्ये भगतसिंग आणि दत्त यांनी विधिमंडळावर बॉम्बस्फोट केला। प्रश्न क्रमांक 6वा, फुलपाखरू हे पुढीलपैकी कोणत्या प्रजातीमध्ये येते? तर ऑप्शन क्रमांक 1, कीटक या प्रजातीमध्ये फुलपाखरू हे येते। प्रश्न क्रमांक 7वा, रयत या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, जनता, प्रजा आणि लोक हे रयत या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 8वा, मोहनमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना ही खालीलपैकी कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, सन 1875 मध्ये मोहमेडन अँग्लो ओरिएंट या कॉलेजची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 9, स्वाभिमानी चळवळीचे जनक खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 1, व्ही रामास्वामी नायर हे स्वाभिमानी चळवळीचे जनक आहेत। प्रश्न क्रमांक 10वा, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली व तो कोणाला दिला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 3, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात ही सन 1985 मध्ये झाली आणि हा पुरस्कार प्रशिक्षक यांना दिला जातो। प्रश्न क्रमांक 11, करो या मरो हा नारा महात्मा गांधीजींनी कोणत्या आंदोलनामध्ये दिला? तर ऑप्शन क्रमांक 1, भारत छोडो या आंदोलनामध्ये करो या मरो हा नारा महात्मा गांधीजींनी दिला। प्रश्न क्रमांक 12, कोणते व्हिटॅमिन हे त्वचा तसेच डोळ्यासाठी उपयुक्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, जीवनसत्व अ हे त्वचा तसेच डोळ्यासाठी उपयुक्त आहे। प्रश्न क्रमांक 13, MLA चे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे MLA चे विस्तारित रूप आहे। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणता बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 4,
त्रिपिटक हा बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 15. फ्रान्स व भारत यांच्यातील गरुड युद्धसराव राजस्थानमधील कोणत्या भागामध्ये झाला? तर ऑप्शन क्रमांक 4. राजस्थानमधील जोधपूर या भागामध्ये फ्रान्स व भारत यांच्यातील गरुड युद्ध सराव झाला. प्रश्न क्रमांक 16. रबर हे कोणत्या वनस्पतीपासून घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1. हेविया ब्रॅसिलिस या वनस्पतीपासून रबर हे घेतले जाते. प्रश्न क्रमांक 17. इंग्रजांनी पहिली वखारे कोठे स्थापन केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4. सुरत या ठिकाणी इंग्रजांनी पहिली वखार स्थापन केली होती. प्रश्न क्रमांक 18. सत्ताधारी पक्षामध्ये इतर पक्ष आल्यास तर त्याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3. सत्ताधारी पक्षामध्ये इतर पक्ष आल्यास तर त्याला ऑप्शन क्रमांक 3 युती असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 19. 2021 मध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण हे कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. 2021 मध्ये महाराष्ट्र या राज्याचे शेतकऱ्याचे आत्महत्येचं प्रमाण सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 20. मधुबनी हा चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. बिहार या राज्यामध्ये मधुबनी हा चित्रकला प्रकार प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 21. भारतीय संगीताचा उगम हा कोणत्या वेदामधून झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. सामवेद या वेदामधून भारतीय संगीताचा उगम झालेला आहे. प्रश्न क्रमांक 22. रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 23. तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोठे आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1. निलगिरी या पर्वतामध्ये तोडा ही आदिवासी जमात आढळते. प्रश्न क्रमांक 24. हैदराबाद संस्थानातील प्रजेच्या लढ्याचे नेतृत्व पुढीलपैकी कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 4. स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद संस्थानातील प्रजेच्या लढ्याचे नेतृत्व केले. प्रश्न क्रमांक 25. रज तम मम हा उल्लेख कोणत्या अभंगातून आलेला आहे? तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंग 248 या अभंगातून रज तम मम हा उल्लेख आहे. प्रश्न क्रमांक 26. मी पारिजातकाची फुले वेचली या वाक्यातील उद्देश ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2. मी हा या वाक्यातील उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 27. मोजकेच बोलणारा पुढीलपैकी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2. मोजकेच बोलणारा हा मितभाषी असतो. प्रश्न क्रमांक 28. पुढीलपैकी समापन कर्मणी याचं वाक्य ओळखायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1. हेमाचे पुरण वाटणं झाले हे समापन कर्मणीचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 29. अक्षय या शब्दाचा अर्थ खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. नाश न पावणारे असा अक्षय या शब्दाचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 30. वराती मागून घोडे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. वराती मागून घोडे या वाक्यप्रचाराचा अर्थ हा ऑप्शन क्रमांक 4 काम संपल्यावर मदतीला येणे असा होतो.